ही घटना आहे संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील इयत्ता 6वीमध्ये शिकणारी कुमारी ईश्वरी संजय डहाळे या मुलीवर ॲसिड टाकून एका अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला। ती नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर घराच्या दिशेने निघाली। त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने त्या चिमुकलीवर ॲसिड टाकला व पसार झाला। त्या मुलीचा आरडाओरडा ऐकून गावकरी जमा झाले व तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट केलं। सध्या त्या मुलीची प्रकृती अत्यंत नाजूक आहे। त्या नराधमाला अटक करून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी गावकऱ्यांची मागणी आहे। पण हल्ला करणारा नराधम कोण होता व त्या चिमुकलीसोबत त्याचा काय वैर होतं हे माहिती झालं नाही। पण एक प्रश्न मनामध्ये उभा राहतो, महाराष्ट्रामध्ये खरंच महिला सुरक्षित आहेत का? त्या झोपलेल्या प्रशासनाला मला एकच विचारायचं आहे, तुम्ही आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे देऊ नका, आम्हाला संरक्षण द्या, या समाजामध्ये निर्भीडपणे वागण्याची शाश्वती द्या। आजकाल गळ्यातील सोन्याची चोरी, विनयभंग, बलात्कार, हुंडाबळी, ॲसिड हल्ला यासारख्या घटना वाढत आहेत। जी मुलगी आजपर्यंत हसत होती, स्वप्न बघत होती मोठं होण्याचं, काहीतरी बनण्याचं, आज ती स्वतःला आरशात पाहायलाही घाबरते। यासाठी सरकारने कठोर पावले उचललीच पाहिजे। आज आपण त्या पीडित मुलीसोबत उभे राहूया, तिच्या वेदनेला आवाज देऊया। आता बस, कोणतीच मुलगी अशा अन्यायाची बळी ठरणार नाही।